मिल परिसरातील राष्ट्रवादी भवन परिसरात असणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या सभामंडप कामाचं भूमिपूजन आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। 25 लाख रुपये निधीतून दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या आवारात सभामंडप उभारलं जाणार आहे। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, दक्षिणमुखी मंदिराचे विश्वस्त गिरणारी बाबा, भाजपा महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी नगरसेविका सुरेखा उगले, अमोल मासुळे, शीतल नवले, चंद्रकांत उगले, विकास बाबर, जितेंद्र इखे, ओम प्रकाश खंडेलवाल, गजानन गुलाने, प्रकाश माळी, गौरव उगले यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीमंत दक्षिणमुखी मारुती हनुमान मंदिर या ठिकाणी आज नगर उत्थानच्या माध्यमातून सभामंडपाचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं। जवळपास 25 लाखाचं सभामंडप या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि त्याचं आज भूमिपूजन झालं। आणि जागृत मंदिर, बाबाजींचा आशीर्वाद आणि हनुमंतरायांचा आशीर्वाद यांच्या प्रेरणेने असे धर्माचे कामं नक्कीच या शहरात मोठ्या प्रमाणात होतील। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।